नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तांदळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। ह्या लाडूंना काही जण उकळीचे लाडू म्हणतात, तर काही जण कूट लाडूसुद्धा म्हणतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले। आता हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ बुडतील इतकं पाणी घातलं। आता हे तांदूळ आपल्याला 8 ते 9 तास भिजत ठेवायचे। आता मी ह्यांना रात्रभर भिजत ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तांदूळ मस्त भिजलेले आहेत। आता ह्याच्यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। तांदूळ पाण्यातून उपसून झाल्यानंतर आपल्याला असे चाळणीवर निथळत ठेवायचे आहेत। अर्धा तास तरी आपल्याला हे तांदूळ चांगले निथळून घ्यायचे आहेत। अर्धा तास झालेला आहे आणि तांदूळ बघा मस्त कोरडे झालेले आहेत। लगेचच भाजायला घेऊया। आता तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला भांडं मोठं घ्यायचं आहे। इथे मी एक मोठी कढई घेतली। तांदूळ भाजायला तुम्ही जे काही भांडं घ्याल ते मोठं घ्या, म्हणजे तांदूळ पटपट सरकले जातील आणि लवकर भाजले जातील। आता हे तांदूळ मी 2 भागामध्ये भाजून घेणार आहे। आता ह्याच्यातले अर्धे तांदूळ मी ह्या कढईमध्ये घातले। आता मध्यम आचेवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ बघा असे सळसळीत झालेले आहेत। आपण जेव्हा पहिल्या वेळेला हे तांदूळ कढईमध्ये घातले तेव्हा ते थोडे ओलसर होते, त्यामुळे बघा कढईला चिकटत होते, पण आता अजिबात चिकटत नाही आहेत। आत्तापर्यंत बघा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। तांदळांना हलकासा तांबूस रंग आलेला आहे, पण आपल्याला अजून तांदूळ थोडे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे अजून 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर ह्यांना चांगला लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आत्तापर्यंत बघा 20 ते 22 मिनटं झाली असतील। तांदूळ मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आणि अगदी डार्क लाल रंग आलेला आहे। आपल्याला इथे गॅस बंद करायचे आहे आणि तांदूळ काढून घ्यायचे आहेत। आता हे उरलेले जे तांदूळ आहेत त्यांनासुद्धा चांगला लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया। इथे आपले सगळे तांदूळ भाजून झाले। आता मी एका परातीमध्ये हे तांदूळ बघा असे पसरवून ठेवले। आता ह्यांना 10 ते 15 मिनिट थंड करायला ठेवूया। 10 ते 15 मिनिटांनी बघा तांदूळ असे मस्त गार झालेले आहेत। आता ह्यांना लगेच दळून घ्यायचं आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता ह्या छोट्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे मी घातले। आता ह्यांना मिक्सरमधून ना थोडंसं रवाळ दळायचं आहे। हे बघा इथे आपले तांदूळ दळून झाले। आता हे पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। पीठ बघा आपल्याला असं सरसरीतच काढायचं आहे, म्हणून तांदूळ आपल्याला एकदम बारीक दळायचे नाही आहेत। जर तुम्ही पीठ बारीक काढलं तर ते लाडू घशामध्ये दाटले जातील, म्हणून आपल्याला पीठ असं थोडं सरसरीतच काढून घ्यायचं आहे। आता उरलेले सगळे तांदूळ आपल्याला अशाच प्रकारे दळून घ्यायचे। इथे बघा आपले सगळे तांदूळ दळून झाले आणि लाडवाचं पीठ आपलं तयार झालं आहे। आता तुम्हाला जर वेळ नसेल लाडू बनवण्यासाठी तर तुम्ही हे पीठ असंच महिनाभर ठेवू शकता, काहीच होत नाही ह्या पिठाला। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता। तयार झालेल्या पिठामधलं 2 वाटी पीठ मी लाडू बनवण्यासाठी घेतलं। आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचं आहे आणि हे गूळ मी किसून घेतलं आहे। गूळ आपल्याला किसून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू बनवताना बघा पिठामध्ये गुळाचे खडेसुद्धा राहत नाहीत आणि लाडवासाठी आपल्याला तुपाचं प्रमाणसुद्धा कमी लागतो। आता हे गूळ ह्या पिठात घातलं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ चांगलं मिक्स करून झालं आहे, पण बघा आता 2 हाताने आपल्याला हे पीठ असं हातावर घासून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि पीठ चांगलं एकजीव होईल। इथे आपलं गुळाचं आणि पिठाचं मिश्रण तयार झालं आहे। आता ज्या वाटीने मी पीठ घेतलं त्याच वाटीने मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं आणि हे खोबरं हलकंसं गरम करून घेतलं आहे। आता हे खोबरं आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे। आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आणि परत एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि हे तूप मी पातळ करून घेतलं आहे। आता ह्याच्यातलं थोडंसं तूप आपल्याला आधी घालून घ्यायचं आहे।
तूप घातल्यानंतर मिक्स करून घेऊया, म्हणजे तुपाचासुद्धा आपल्याला अंदाज येईल. आता आपल्याला अजून थोडंसं ह्याच्यामध्ये तूप लागेल. आता परत मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं. आता इथे आपण बघा अर्धी वाटी तूप घेतलं होतं, त्याच्यातलं आपल्याला पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप लागलं. आता तूप घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच लाडू बनवायला घेऊया. आता लाडू किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार मिश्रण हातात घ्या आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण दाबत दाबत गोल फिरवत असं लाडू बनवून घ्यायचं आहे. हे बघा हलक्या हाताने गोल फिरवायचं आहे. बघा किती पटकन असा लाडू तयार झालेला आहे. आता दुसरा लाडूसुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया. जास्त जोर द्यायचा नाही आहे, नाहीतर लाडू फुटला जाईल. इथे आपला दुसरा लाडूसुद्धा बघा मस्त असा तयार झालेला आहे. आता उरलेल्या पिठाचे सगळे लाडू बनवून घेऊया. इथे आपले सगळे लाडू बनवून झाले आणि 2 वाटी पिठामध्ये बघा 14 लाडू झाले आहेत की नाही. लाडू बनवायला एकदम सोपे. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.